तर सरकारवर संजय राऊतांनी टीका केलेली आहे। त्यासोबतच रुपाली चाकणकर यांचा प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा घ्यावा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। वळूयात पुढील बातमीकडे। रानटी हत्तीच्या कळपानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय। आमदार नाना पटोलेंनी घटनास्थळी पाहणी केली। सगळ्या घटनेची माहिती विधानसभेत मांडणार नाना पटोलेंनी ही ग्वाही दिली आहे। शासनाचे जे नियम आहेत की 50,000 रुपयापर्यंतची मर्यादा किती नुकसान झालं त्या पद्धतीने देण्याचं। पण मक्याची शेती ही महागडी शेती होते, आता धानाची शेती पण महागडी झाली, भाजीपाला पण त्या पद्धतीचं नुकसान झालं आणि म्हणून हे नुकसान जे झालं हे सरसकट द्यावं आणि 50,000ची मर्यादा त्या ठिकाणी काढून विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांचं झालेलं संपूर्ण नुकसान भरपाई या ठिकाणी द्यावी ही भूमिका आत्ताच माननीय मंत्री महोदयांना आम्ही मांडलेली आहे।